सावित्री शक्तीपीठ पुणे। मी विद्या सोनवले, राहणार मेणकी, जिल्हा चंद्रपूर। आज मी तुम्हाला आईची कटकट यावर एक छोटीशी कथा मी सांगणार आहे। एक मुलगा संतोष नावाचा इंजिनियर झालेला होता। तो इंजिनियर झाला, परंतु तो आता नोकरीची वाट पाहत बसला। कोणत्याही प्रकारचे कामं तो करत नव्हता। घरचा नळ महिन्यापासून तो गळत होता। तेव्हा आईने त्याला रागवलं आणि म्हटलं, ठीक आहे पकड आणि ती गळणारा जो नळ आहे तो नळ व्यवस्थित कर। तो गेला आणि त्याने तो नळ व्यवस्थित केला आणि येऊन सांगितलं आईला, बघ म्हणे केलं की नाही दुरुस्त, ठीक आहे म्हणे राहू दे। काही दिवसानंतर त्याला नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी बोलावलं। तो तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला। तिथे 100 विद्यार्थी एका जागेसाठी आलेले होते। एकामागून एक सगळ्यांचा इंटरव्ह्यू झाला। याचा नंबर आला। हा जेव्हा त्या रूममध्ये प्रवेश केलं तेव्हा तिथे एक बेसिन होतं आणि त्या बेसिनमध्ये नळ हा गळत होता। ते पाहिल्याबरोबर त्याच्या मनातून आवाज आला, अरे तो नळ बंद कर। मी नकळत त्या बेसिनकडे गेलो आणि ते नळ बंद केलं आणि नंतरच इंटरव्ह्यू देण्यासाठी रूममध्ये गेलो। इंटरव्ह्यू झाला तेव्हा त्यांनी 5 प्रश्न विचारले। 5 पैकी 2 प्रश्नाची मी उत्तरे दिली, 3 प्रश्नांची उत्तरे दिलीच नाही। थोड्या वेळानंतर जे इंटरव्ह्यू घेणारे होते त्या साहेबांनी म्हटलं की आता निकाल आपल्याला द्यायचाच आहे, तर विलंब कशाला, आता सगळ्यांना बोलावून त्यांच्यासमोर कोणाची निवड झाली हे सांगून टाकावं। त्यांनी बोलावलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले, परंतु मात्र आम्ही तुमच्याकडनं एक गोष्ट आम्हाला करून घ्यायची होती। ती म्हणजे गळका नळ होता, तर त्यामध्ये आम्हाला अपेक्षित होतं की तो गळका नळ कोण दुरुस्त करतो, बंद कोण करतो। तर त्यामध्ये संतोष नावाचा जो मुलगा आहे त्याने इंटरव्ह्यू देण्याच्या आधी पहिल्यांदा तो नळ बंद केलेला आहे आणि नंतर तो इंटरव्ह्यू करता आलेला आहे। म्हणजे आमच्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे। आम्ही त्याला आमच्या कंपनीमध्ये नियुक्त करीत आहोत। हे ऐकल्याबरोबर बसल्या बसल्या त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तो नंतर घरी गेला। एकीकडे आनंद झालेला होता, परंतु दुसरीकडे त्याला पश्चाताप आठवत होता की आईच्या बोलण्याला मी कटकट मानत होतो। त्याने डायरीमध्ये लिहून ठेवलं की घड्याळाची किटकिट ही आपल्याला टाईम मॅनेजमेंट शिकवते, परंतु आईची कटकट जी आहे ती मात्र आपल्याला लाईफ मॅनेजमेंट शिकवते। आणि म्हणून मुलांनो, आई कोणत्या प्रकारच्या सूचना करत असेल, रागवत असेल, तर त्याचं वाईट मानून घेऊ नका। आईच्या सूचनांकडे तुम्ही लक्ष द्या आणि आपल्यामध्ये सुधारणा करण्याचा आणि तिने सांगितल्याप्रमाणे वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा। निश्चितच त्याचा फायदा तुमच्या आयुष्यामध्ये होईल। नमस्ते।